Hello, good morning, have a nice day. Friends, today we will start perfect continuous past tense म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. कुठल्या वाक्यांचा? इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांचा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अद्याप पण आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ अपडेट्स पाहायला मिळतील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स देत चला. थँक्यू, थँक्स अ लॉट. नाऊ वी सी परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. कशाचा? प्रश्नार्थक वाक्यांचा. प्रश्नार्थक वाक्यांचा चालू पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे काय? एखादी क्रिया भूतकाळात पासून चालू असते, ती अद्याप म्हणजे खूप दिवसापासून चालू, खूप टाइम पासून चालू असते आणि ती अद्याप पण चालू असते. म्हणजेच भूतकाळातली क्रिया वर्तमान काळापर्यंत चालू असते. चालू पूर्ण भूतकाळ, याला चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. याचं स्ट्रक्चर बघूया. पहिल्यांदा हॅड, HAD हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन BEEN बीन प्लस फी म्हणजे वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम आणि शेवटी प्रश्नचिन्ह. कसं? पहिल्यांदा हॅड, त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर बीन, पहिल्यांदा हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म प्लस सिन्स किंवा फॉर. जर निश्चित वेळ दिलेली असेल किंवा ठराविक वेळ दिलेली असेल तर सिन्स घ्या आणि ठराविक वेळ माहित नसेल तर फॉर घ्यायचं प्लस टाइम, शेवटी टाइम लिहायचा आणि शेवटी प्रश्नचिन्ह. तर वाक्य कसं असते बघा. काय तू इथे सकाळपासून येत होता? तू इथे सकाळपासून येत होता? तर हे आपल्याला आता स्ट्रक्चर मध्ये बसवलं. पहिल्यांदा काय घ्यायचं? हॅड त्यानंतर कर्ता, तो म्हणजे ही, त्यानंतर बीन त्यानंतर वर्ब काय? येत होता, येत म्हणजे कम, त्याला ING लावायचं. कमिंग, ही बीन कमिंग. कुठं येत होता? हिअर आणि कधीपासून? सकाळपासून म्हणजे निश्चित वेळ दिलेली आहे म्हणून
सिन्स मॉर्निंग आणि शेवटी प्रश्नचिन्ह. हॅड, त्यानंतर करता ही, त्यानंतर बीन, त्यानंतर क्रियापद, त्याला आयएनजी प्रत्ययाला कमिंग, कुठे येत होता इथे म्हणून हिअर, आणि सिन्स कशासाठी तर ठराविक वेळ सकाळपासून दिलेली आहे, निश्चित वेळ माहिती आहे म्हणून सिन्स मॉर्निंग आणि शेवटी प्रश्नचिन्ह. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल दुसरं बघूया. काय तू 2 दिवसापासून पाणी पीत होता? कसं होईल? पहिल्यांदा हॅड, करेक्ट, हॅड, तो म्हणजे ही, हॅड ही बीन, त्यानंतर पिणे, ड्रिंक, त्याला आयएनजी, ड्रिंकिंग, काय पित होता? वाटर, ड्रिंकिंग वाटर, आता आपल्याला इथे निश्चित वेळ माहिती नाहीये 2 दिवसापासून, पण कुठल्या 2 दिवसापासून ही माहित नाही म्हणून इथे काय घ्यायचं? फॉर 2 days, 2 दिवसापासून. नेमक्या कोणत्या दिवसापासून माहित नाही. म्हणजे हॅड ही बीन ड्रिंकिंग वॉटर फॉर 2 days. काय तो 2 दिवसापासून पाणी पित होता आणि शेवटी प्रश्नचिन्ह. करेक्ट. आता आणखी एक उदाहरण घेऊया. आणखी एक उदाहरण याचं कशाचं? परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. कुठला प्रकार आहे? इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांचा. काय तो सोमवारपासून इंग्रजी वाचत होता? पहिल्यांदा हॅड ही बीन, वाचलेला रीड, आणि त्याला आयएनजी लावायचं. रीडिंग, काय वाचत होता? रीडिंग इंग्लिश, आता निश्चित सोमवार दिलेला, निश्चित माहिती आपल्याला म्हणजे सिन्स मंडे, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. हॅड ही बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे, काय तो सोमवारपासून इंग्रजी वाचत होता, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. तर ह्याचे वाक्यरचना कशी होईल बघा. Had I been reading English since Monday? Had I been reading English since Monday? Question mark. काय मी सोमवारपासून इंग्लिश वाचत होतो? त्यानंतर had we been
reading English since Monday? क्वेश्चन मार्क. इथं करता काय आय आहे, इथं करता काय आहे वी. हॅड आय बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे, हॅड वी बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे. त्यानंतर had you been reading English since Monday? क्वेश्चन मार्क. तसंच had you been reading English since Monday? क्वेश्चन मार्क. त्यानंतर had they been reading English since Monday? क्वेश्चन मार्क. त्यानंतर he she it. पहिल्यांदा had म्हणजे एक मिनिट, had he been reading English since Monday? आणि शेवटी प्रश्नचिन्ह. इथं had she been reading English since Monday? क्वेश्चन मार्क. पुन्हा had it been reading English since Monday? क्वेश्चन मार्क. Had she been reading English since Monday? Had she been reading English since Monday? Had it been reading English since Monday? आणि नेम असेल तर नेम, मग गोपाल असेल, सीता असेल. बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे, हे तर सुद्धा तसंच. आणि सिंग्युलर आणि प्युरल म्हणजे एकवचन आणि अनेकवचन बी असेल तरी सेम. सिंग्युलर बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. सेम इथं पण. म्हणजे करता कोणताही असो, आय असेल, वी असेल, यू असेल, यू असेल, किंवा दे असेल, किंवा ही शी इट असेल, किंवा नेम असेल, पुल्लिंगी असेल किंवा स्त्रीलिंगी, किंवा सिंग्युलर किंवा प्लुरल म्हणजे एकवचन किंवा अनेकवचन असेल तर तरी आय हॅड बीन तरी बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे असंच येणार आहे. म्हणजेच आय हॅड बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे, मी सोमवारपासून इंग्रजी वाचत होतो का? हॅड वी बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे, काय आम्ही सोमवारपासून इंग्रजी वाचत होतो का? हॅड यू बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे, काय तू सोमवारपासून इंग्लिश वाचत होतास का? हॅड यू बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे, काय तुम्ही सोमवारपासून इंग्लिश वाचत होतात का? हॅड दे बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे,
काय ते सोमवारपासून इंग्रजी वाचत होते का? हॅड ही बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे? काय तो सोमवारपासून इंग्रजी वाचत होता का? हॅड सी बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे? काय ती सोमवारपासून इंग्रजी वाचत होते काय? हॅड इट बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे? काय तो सोमवारपासून इंग्रजी वाचत होता का? किंवा नेम गोपाल असेल, सीता असेल, मे बी पुल्लिंगी असेल किंवा स्त्रीलिंगी, जेंडर कोणते, मेल फिमेल असो. बीन रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे? काय गोपाल सोमवारपासून इंग्रजी वाचत होता का? काय सीता सोमवारपासून इंग्रजी वाचत होती का? किंवा सिंग्युलर असेल किंवा प्लुरल म्हणजे एक वचन असेल किंवा अनेक वचन असेल. रीडिंग इंग्लिश सिन्स मंडे काय तो सोमवारपासून इंग्रजी वाचत होता का? किंवा ते सोमवारपासून इंग्रजी वाचत होते का? तर अशा रीतीनं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ कशाचा? इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तर त्या प्रश्नार्थक वाक्याचं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स कसा होतो, त्याची उदाहरणं कशी आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर काय हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. यानंतरचा जो प्रकार आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. आणि हो मित्रांनो, आपण अजून पण या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या छान छान कमेंट्स देत चला. थँक्यू, थँक्स लॉट, थँक्यू.